मग कॅप्चर करतो मी सांग. This is the end. बंदूक मेरी लैला. तर हॅलो गाईज, स्वागत आहे माझ्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मागचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल, जो पोलिसांनी पकडलेला. तर त्यावर मला भरपूर असे रिव्ह्यूज आले की अरे त्यांना पकडायची अथॉरिटी नाही आहे, हे नाही ते नाही. बट जर तुम्ही नीट गौर करून बघितलं असेल ना त्यामध्ये, तर त्याच्या ज्या राईट साईडला ज्या मित्राला मला पकडलं, विजयला, तिथे 3 स्टार पोलीस होता. तर त्याच्यासोबत हे दोघं होते. तर थांबणं साहजिक आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल चुकी झाली आहे तर आपण हेच करू शकतो. आणि चुकी आपण भोगले तशी पण, तर काय बोलणार त्यावर अजून. आणि त्यानंतर ते झालं मागच्या रविवारी. चुकी झाली तर आपण फाईन तर भरला आणि गाडी आपली जमा होती. तर त्यानंतर पुढच्या रविवारी तो रविवार आला आत्ता. तर त्या रविवारी आपण आता चाललो आहे गावाला. तर एक वेगळा कंटेंट ज्याने मस्त लोणावळा वगैरे आपण फिरूया आणि गाव पण फिरूया. तिकडे 2-3 वॉटरफॉल आहेत आणि डॅम आहेत. तर त्या डॅमला पण जाऊया आपण. आणि सोबत एक अशी व्यक्तिमत्व घेऊन चाललो आहे ना आपण, जी लागते बहीण आहे आणि ती खोपोलीची आहे. तर ती खोपोलीवरनं लग्न करून गेली आहे पुण्याला. तर ती आता रिटर्न येत आहे, म्हणजे जेव्हा नॉर्मली जरा आपल्या घरी. तर तिच्यासोबत आपण जरा एंटरटेनमेंट करू. आणि ती बोलते की आपण फिरायला जाऊ वगैरे. तर बोललो जाऊया, आता फिरून येऊ. तोपर्यंत शनिवार रविवार आपल्याला काम नाही. आज आहे शनिवार. तर त्या हिशोबाने आपण निघालेलं आहे गावी. तर सुरुवात पहिले गणपती बाप्पासोबत. तर जाऊया डायरेक्ट आता आणि भेटूया तिला पहिले. त्यानंतर जाऊया आपण आडोशी डॅमला. नंतर उद्या आहे रविवार, तर रविवारी जाऊया आपण लोणावळ्याला. आणि मग सोमवारी कदाचित आपण येऊ घरी, कारण सोमवारी आपल्याला पण कामाला जायचे. तो त्याच्या हिशोबाने जाऊया. आणि तो डायरेक्ट जाऊया. आता पहिले पेट्रोल भरूया आणि मग जाऊया, निघूया आपल्या गावाला. आपला आहे तोच रूट एकदम सुनसान. आणि सकाळ सकाळ निघालो आहे, तर आता कामावर ना आलो तर एवढी पण गर्दी नसेल. तो डायरेक्ट भेटूया आता पेट्रोल मारल्यानंतर. सकाळी निघायचा उद्देश असा आहे की भाई मस्त जरा रहदारी कमी असते आणि अशा वातावरणाचा जरा फील घेत जायला मजा वाटते. त्यामुळे कधी पण ऑलवेज चूज सकाळचा रूट, जो एकदम ट्रॅफिकलेस आणि एकदम काय होतं आपलं ते असतं नाही, आता मला आठवत पण नाही बा ठीक. हां, तर सुकूनसाठी तुम्ही ऑलवेज चूज करा एकदम सकाळचा रूट. कारण मी आता जातो पण सकाळी आणि घरी जाऊन मी येतो पण सकाळी. त्यामुळे दोन्ही टाईमला जेव्हा असा रूट असतो ना, तर त्या रूटला सुकूनचा एक चीज असतो. सुकून भेटला तर मस्त वाटतं. तर मी जातो पण सकाळी आणि सोमवारी येतो पण सकाळी, ज्या रूटने नो ट्रॅफिक, मस्त आस्वाद, अजून काय नाही. त्यामुळे सेफ राईड पण होते. आणि मम्मी पण असे हे नाही करत की हां बाई या एकदम स्पीड मारतोय किंवा भीती वाटते की अरे यार काय होईल, बिचारा कसा गाडी चालवतो. तो एक सीन आहे. तर सगळं सीनचं आपण काळजी घेत राईड करूया, नो इश्यू. काही मला भरपूर जणं बोलतात की यार R15 घेऊन टाक, R15 घे, हिला विकून असं जरा पॉवरफुल घे. यात तेवढी पॉवर नाही जेवढी R15. पण माझा जीव भाई तेवढा राहत नाही, कारण हिच्यात जेवढा जीव घुसला आहे ना, तेवढा माझा म्हणजे असं दुसऱ्यात परत घुसवायला जरा वेगळं वाटतं. घ्यायला असं वाटत नाही की हा घ्यावीशी वाटते, पण असं हिला विकून नाही, दुसरी घ्यावीशी वाटते. पण दुसरी पण अशी वाकणारी असेल तर काय फायदा काय त्याला. त्यामुळे जरा एक हे
मी बोलत काय काय जण बोलतो की हिला वेचून दुसरी घे तो जरा चांगलं आहे. पण हिला कष्ट करताना काय लागलं ते तर फक्त मला माहिती आहे. त्यामुळे असं विकायची माझी हिंमतच नाही. आणि जर असं विचार केला ना कधी की काय बोलतं आपलं सकाळी उठल्यानंतर ही नसेल तर भाई जीव माझा वरखाली होईल. आणि एक दिवशी असं झालं होतं की असं सकाळी मला झोपला म्हणजे झोपेचं स्वप्न पडलं काय माहीत नाही की सकाळी उठून बघतो खाली गाडी नाही तर मला जीवन असं कासावीच झालं होतं भाई. मी नुसता वर खाली कुठं गेलं काय गेलं असं मला वाटत नाही की हिच्याशिवाय काय लाईफ माझी आहे करून. तर ती आता पार्ट ऑफ लाईफ झाली माझी. तर त्यामुळे हिला विकावंसं वाटत नाही. हां भले मला R15 आवडते कारण तिचं सिटिंग पोर्शन असं मस्त वाकायला खाली तो त्यामुळे जरा चालवायला पण फील येतो आणि सर्वच तिच्यामध्ये फील आहे. तिच्यात पण फील आहे पण हिला पण मी कष्ट करून घेतो त्यामुळे विकावं असं वाटत नाही. सो दॅट्स वाय. पण तेच माझं असं लोकांच्या बाबतीत पण आहे की लोक मला चेंज करायला आवडत नाही. जेवढी जसं आहे जी लोक आता आहेत तिला सोबत घेऊन जाणार असं माझं असतं. सो त्यात काय जे गाडीला लागू आहे तेच माणसांना लागू आहे अजून बाकी काहीच नाही. त्यामुळे हिला विकणं मला जीवावर येईल जीवावर. हॉर्न वाजतो काका हॉर्न वाजतोय जाऊन दे घरी. अरे नाही घेत भाई अजून पण हो अरे ते काय होतं हे हो अरे नाही घेत अजून काय मला माझे तुझा जीव माझ्यामध्ये आहे. अरे अजून पण काय घेत भाई पण माझा जीव आहे. तुला पण ते आवडतो मला पण तो आवडतो. आय नो टेन्शन रिक्षाला कटणार अरे हो आरामात घे भाई. रिक्षाला कट मारते भाई जरा दम धर भाई. टेन्शन नको घेऊ तुला नाही बदलणार. तूच माझा जीव आहे आणि जीव राहणार. नो टेन्शन. एस टीवाल्यांपासून लांब आहे. तो गाडीत आता आपण स्टॉप घेतला इथं खालापूरजवळ. तर इथे टपरी आहे. टपरीला इग्नोर करा. आता आपण वडापाव खायला जाऊ. टपरीला इग्नोर करा. क्या ये क्या बक रहे हो मादर. वडापाव आणि चाय आपलं झालेलं आहे. तर आता निघूया घरला. हो घे हॉर्न कशाला तो भाई माहिती आहे मला. तर गाणी ऐकूया आपण त्याशिवाय भाई सुकून नाही भेटणार. हा सुकून गाण्यासोबत सुकून हिरवागार वातावरण त्यासोबत गाणी. समोर मस्त असा नजारा त्यासोबत गाणी मस्त वातावरण पाहिजे. म्हणूनच आपण अशा जागेत राहायला येणार आहे लवकरात लवकर. म्हणजे त्याला अजून टाईम आहे. तर आपण इथे घेतलेलो ते गावात जरा लांब आहे. तेव्हा अशा वातावरणात एकदम शांत जागी घर घेतलेलं मस्त. आणि समोर असं ओपन म्हणजे बाल्कनी किंवा बेडरूमची जी खिडकी ओपन केली तर समोर डायरेक्ट डोंगर सुकून आरामात. चलो गावाला. वॉटर हवा. जेव्हा पूर्ण मी फुल रेनकोट घातला आहे आणि पाऊस पडतोय भाई वा वा वा.
भाई इलेक्ट्रिक बस ते आणलेले आहेत. वा वा वा, तिथे पण म्हणजे खोपोलीत पण नवीन सुविधा इलेक्ट्रिक बस. हा हा, आता घरी जाऊ. आणि घरी जाताना आपण जाऊया महडच्या इथे गणपतीचं दर्शन घेता का जाऊ. आणि दर्शन म्हणजे बाहेरूनच. काय हर्षित जेव्हा पण जातो तेव्हा बाहेरनंच जातो, कधी पण आत गेलो नाही. ठीक आहे, बघूया. जेव्हा अशा प्रकारे इथं पोचलेले आहे महडचा गणपती. वरती बघू शकता गणपती बाप्पा मोरया. फक्त कामावर लक्ष ठेवा बस, तुमच्यात लक्ष असू द्या. आता कामावर फक्त लक्ष द्या बस, काममध्ये नीट राहू द्या. बाकी काही मागण्यासारखं आहेच नाही. गणपती बाप्पा मोरया. बाकी काही मागासारखं उरलंच नाही, त्यामुळे फक्त काम नीट ठेवा आणि घरच्यांना नीट ठेवा बस, असंच काय नाही. ते नीटला पडली तेवढंच आहे. आणि असं विचार करू ना की मी गेलो का नाही, असं नाही. कारण आता परत यार रेनकोट काढायला लागेल सर्व अख्खा, म्हणजे रेनकोट घातलं. आणि एक ट्विस्ट म्हणजे मी फक्त शॉर्ट्सवर आलो आहे आज गावाला. एवढं शॉर्ट आहे माझं फक्त. आणि शॉर्ट्समध्ये आतमध्ये गणपती बाप्पाच्या पाया पडायला नाही. माय गॉड. तर त्यामुळे एक रेनकोट आहे. आणि पहिले पण जेव्हा आम्ही यायचो तेव्हा तुम्हाला माहिती आहे की असं सूट बूटमध्ये यायचो. तर तो एक इश्यू होता की सूट काढून आणि हे तर घालून आपण जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आत्ता की मी रेनकोट घातला आहे, रेनकोट मी काढू शकतो, बट मी आलो शॉर्ट्सवर आज गावाला. कारण बोललो रेनकोट आहे तर तसा इझी आहे, लवकर गावाला जाईन. त्यामुळे मी आतमध्ये जात नाही. त्यामुळे नो बॅड कमेंट्स, ओनली पॉझिटिव्ह आहे. तर अशा प्रकारे आलेलो आहे गावात. आपल्या गावाकडे जाऊ. जय श्रीराम. गाडीला पहिले जागा आहे. तर काल आलेलो आणि ती ताई अजून काय आली नव्हती, तर त्याच्यामुळे डायरेक्ट आता सकाळी निघतो आणि ती लेट आली संध्याकाळी. त्यामुळे काय व्लॉग बी काय काढला नाही. सो आता डायरेक्ट आम्ही लोणावळ्यात चाललो आहे. बघा आपली गँग सर्व इथे. तर चाललो आहे लोणावळ्याला. धुकं वगैरे तुम्हाला दाखवतो मस्त. तर निघूया आता. आपल्या गाडीला पहिले कोल स्टार्ट करूया. चालू झाली बाई गाडी. तर निघूया आपण. पेट्रोल ये गरीब जे गरीब. चला सगळं पेट्रोल फुलअप केलेलं आहे. चला आता निघूया वरती. आज गाड्या नाहीत कोणत्या. आणि आज गाड्या नाहीत कोणत्या. आणि असा रोड जो वरती असेल तर आज लीन फिक्स आहे डायरेक्ट वापवा. आता किंवा किती वाजले, 9 वाजले. आज थोडा लेट झाला आहे. तर जाऊया डायरेक्ट आता वरती. आज पाऊस नाही पडला, काल खूप पाऊस होता त्यामुळे आम्ही काल कुठे गेलो नाही. हो भाई डायरेक्ट हायवे डायरेक्ट हायवे पुढे येते आणि पुढे आल्यानंतर ब्रेक लावतो. ते दुसऱ्याची पाठून हातामध्ये 4 लड़की जाए लड़का. हा ना, लडकी जाय लडका भाई. काय विषय काय नाही. आज पोरीसाठी मला वाटलं तो पोरींसारखी आधा होतो. डायरेक्ट आला असं भाई. ते येऊन ब्रेक लावला. आधी हळूहळू येताना डायरेक्ट ब्रेक लावला.
आपले ती ताई तर काय येत नाही, आली नाही. ती बोलते आपण मी वॉटरफॉलला येईल, लोणावळ्याला येणार नाही बोलते. तर बोललो आपणच जाऊन येऊ, जरा वरती जाऊन एन्जॉय करून येऊ. अजून काय घरी मोबाईल यूज करण्यापेक्षा आपण जाऊन एन्जॉय करू ना. डायरेक्ट आता वरती जाऊन भेटूया. हे बघा लेडीज बघ डायरेक्ट कट देते बाई. विषय आहे का डायरेक्ट कट. हां 100% डायरेक्ट वॉटरफॉल बघा. काल पाऊस एवढा होता म्हणून पाण्याला प्रेशर खूप आहे बघा. वॉटरफॉल बघा एकदम मस्त. डायरेक्ट पोलीस उभे. गर्दीत ना बाहेर निघालोय बघा. वॉटरफॉल बघा. संपलोय रे संपलोय. तर पाणी जातं कुठे भाई. डायरेक्ट खाली त्या मठात झालं. खाली मठामध्ये जे पावले बघा माकडे ते बसले. मस्त चीनमध्ये वातावरण एकदम. भाई ते माकडं वगैरे ते फिरतात नाही. एवढी जरा गाडी आरामात चालवली नाही. माकडं मला तिथे जरा गाडी आरामात टाकायला लागेल. कधी काय होईल सांगता येत नाही. असं इतकं पाणी वाचायला पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. ओ माय गॉड, माय फेवरेट कार. बसते रे बसते लागा का. हां चला ना. डायरेक्ट फरच्यावर 4-3 झालं. त्यामुळे लिंक वगैरे नाही मला टेन्शन नाही. चला जागी वरती जाऊन भेटूया आता. नंबर झालं. हे थांबो होय. हा डायरेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेस वे. काल गेलो आणि ना. खाली खोपोली. काल कुठल्या रस्त्याने गेलो आपण. काल त्या रस्त्याने गेली. कारण मी रात्री 4 व्हीलर पण घेऊन फिरत होतो, पण आम्हाला अक्कल नाही आली कॅमेरा घेऊन जायची. काल ट्रकवाल्याची माहिती आहे का. ट्रकवाला पूर्ण आपल्याला आसपास चौक होता. हां ते ट्रकवाला एक मस्त. आज बघा पूर्ण परत सगळे आम्ही तिघं रेनकोट हे ते रेनकोट वगैरे घालून आले. आज पाऊसच नाही आहे लोक. हा बघा एक तिसरा आणि तो एक चौथा. लॉक चालू असेल शिव्या असेल जेवायला देतो. मी Shut the fuck up. दिलंच कुठे अजून. कोणी सुरुवात केली. गाईज मी शिव्या दिल्या नाही अजून करतो ब्लॉग. ब्लॉगमध्ये शिव्या आवाज दिली. मला शिव्या येत नाही. येत नाही. मला शिव्या येतात का रे. मी शिव्या भाईयो लीन मस्त. पाऊस पडायला लागला हलका हलका. आणि वातावरण बघा. हां मस्त थंड वातावरण. तर निघूया टायगर पॉईंटला टाईमपास न करता, कारण 9-9:30 झालेत. तरी वातावरण असं एकदम 7 वाजल्यासारखं झालं आहे. तर डायरेक्ट निघूया आपण. आणि इथे पोलीस पण फिरतात आहेत. बांबू वगैरे पडायच्या अगोदर इथं निघायला लागेल. ओ कॅमेरा बघून हू करतोय काय झालीच नाही रे. अरे बघा ये बघे प्रणव. हा काय सेक्सी वाटत होती यार. आणि त्या पावसामुळे जे येल्लो कलर असा जरा उठून दिसतोय आणि त्यात ते
अशा वाफा उडत ना काय गाड्याच्या त्याच्यातनं एक नंबर क्लास येतो. अरे देवक बाई ब्लॉग बाई कुठनं काढतोय आरामात बाई. हवाची लहर आली का डायरेक्ट खोपोली. इथे आहे आयशा विला. तर आम्ही तर रात्री गेलेलो आहे. पण जरा मला कमेंट करा की जर आयशा विला जर रात्री जायचं असेल तर ते पण आम्ही जाऊ रात्री. तर तो एक व्लॉग पाहिजे तो पण सांगा की आयशा विल्यामध्ये जावा करायचा ब्लॉग. मला एक कमेंट टाका की याला आयशा विल्याचा ब्लॉग पाहिजे. डायरेक्ट भाई आयशा विल्यामध्ये घुसतो. आपल्याला काय आपल्याला कंटेंट पाहिजे. आम्ही गेलेलो आहे रात्री पण ओ माय गॉड. पण खरं सांगू यार लय फाटते ट्रॅम्प. हा 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 सेक्सी आवाज. ए बघ MG तर आम्ही गेलेलो त्या आयशा विलामध्ये आणि ना ते असं एक वेगळंच आतमध्ये वाटत होतं. पण असं तरी भीतीहून वाटत होती. आम्ही डायरेक्ट पळालो. तर नक्की सांगा त्यामध्ये मला व्लॉग पाहिजे तर आम्ही आतमध्ये घुसायला तयार आहे. नो इश्यू. ऊन प्लस पाऊस. हां हां बसला मला वाटतं योशीमोरा कवासाकी 3000 आहे आणि ही इथे 1250 cc. चला झालं एकदम आरामात बसू द्या काय काही नाही. हां योशीमोरा. हा योशीमोराच आहे आणि इंजिन बघा भाई 1200 आणि त्याची 1000 गेलेत भाई. ही ते भाई एक ओजीवाली. हे बघा ही 1300 आहे भाई. ती 1200 ही 1300 न्यूमध्ये. हिचा व्हील बघा एक साईडनी आहे. आउट रायडर. हिचं इंजिन बघा भाई डायरेक्ट बाहेर आला इंजिन. एवढं म्हणजे अजून कमी पडलाय भाई. आणि कूलर हे येतो कूलर येतो भाई. हे बघा ही न्यू वाली BMW आहे भाई आत्ता आलेली. DD म्हणजे आता काय माहित नाही. हे त्या श्रीमानच्या नंबर पर पण DD होता. हां DH होतं दिल्लीला. स्मोकी रायडर गेला 1200. अजून एक कोणती पुढे BMW मला वाटतं कोणती काय माहीत. ही मला वाटतं नाही ही BMW ट्रॅम्प आहे मला वाटलं. लोगोच मी बोलतो BMW लोगोच कुठे. ट्रॅम्पचं पण मस्त आहे. इथं आपाचीच कॉपी वाटते. सॉरी आपाची नाही हिची गाडी कारण ही पहिली आली ना भाई. गोप्रो प्रणव बघ जरा उचलून जाते का. उचल जरा. हा नको राहू दे. ते दोन्ही गाड्या जमा होतील. जिम लावले दोन्ही गाड्या जमा होतील. नको भाई काल याने फक्त लेग्स मारत आता बोलतो गाडी उचलतो. अरे भाई आई इथे एक्झॉस्ट बघा. इथे फक्त मागे कोणाला तरी बसवायचं तुमच्या ज्याचा राग असेल त्याचा आणि डायरेक्ट मांडीत टेकवायचा. एरोचा भाई लावलाय. यो काढून मांडे टेकवायचा एकदम मस्त होईल. हे गोरिल्ला 350 450 आणि इथं ट्रॅम्प आहे. हे ट्रॅम्प नाही आवडत. ही आता आपल्या गाडी आपली गाडी चिखलाने मागले मस्त. आज गाड्या नाही यार शिट. चला डायरेक्ट जाऊ आता आपण. आईच्या गावात त्याच्या मध्ये एक सस्पेन्शन पण दिलं आहे. हे दोन सोडून गाईज मी आत्ता लक्ष केलं मध्ये 2 सस्पेन्शन सोडून त्याच्या आतमध्ये अजून एक मेन सस्पेन्शन आहे भाई. उगीच 1200 नाही 1300. ओ माय गॉड भाई 2 सस्पेन्शन अजून एक आतमध्ये एक मेन सस्पेन्शन दिलं आणि 2 स्क्रीन. हे स्क्रीन त्याने वरची लावले प्लस क्रूज कंट्रोल आहे. इथे मला तर उचलणारच नाही भाई. आणि एक मांडे राहिली तर काय करायचं. एक मांडी राहिली तर काय करायचं. एका पावर राहिलं काय करणार तिचं. सोडून दिली का मग. नको आपली बरोबर 150 बरोबर आहे. चला 150 आपण 150 जाऊ बाया. नाही उचलता येणार भाई. मावशीची 1000 भाई यार गाईज माझ्याकडे घर असताना मला कसं सांगतो मी 15 लाखाचा लोन काढला असताना अशीच गाडी घेतली असते भाई. गाडी घेतली असते भाई. घर असताना मला कसं त्या घरामुळे सर्व माझं स्वप्न तुटत. माझी स्वप्न काय बघतो काय गाडीकडे. हो गाईज माझ्या गाडीकडे बघतोय नंतर कॅमेराकडे बघतोय. अवकाश देखेगा. हो त्याची कोणती गाडी असेल त्याची ब्लॉग बघितला भावा. हा ना भावा डायरेक्ट सलामी.
गाईज मी खरं सांगतो, माझ्याकडे घर असताना मला कसं मी 15 लाखाचं लोन काढून भैया गाड्या घेतल्या असत्या डायरेक्ट. बाई माझं नाही काय बाई, मला जे आवडतं ते मी करतोच. पण सध्या जाऊन दे, परिस्थिती अशी आहे गाईज, म्हणून तुम्हाला बोलतो फायनान्शियल सपोर्ट करा. तसं पण ह्या गाडीमध्ये मी खुश आहे. तसा दुसरीकडे बघितलं ना तर भाई मन जळतोय. आपली गाडी तरी पण मन चिपकत होती आता. मन जळतो बाई जर दुसऱ्याची गाडी बघितली तर. अशी म्हणजे जळतो माहिती ते त्या टाईपचं जळणं नाही की हा एक चालवायचे म्हणून असं. भाई त्याने पण त्याच्या मेहनतनीच घेतली. पण मी एक सांगतोय की जळणं टोयोटा करोला. आणि इकडे बघा पाणी बघा. डायरेक्ट भाईला ठोकतो आता. हिवाईने कशी केली बघ भाई हंटरला. डायरेक्ट खाली हँडल वाकवलेला. गाईज मला पण खाली हँडल असा म्हणजे थोडा खाली असं वाकायचं पण ना म्हणजे इथे लागणार. त्यामुळे मी तो सीन नाही केला क्रिएट करत आहे. गाईज जोरात पाऊस पडतोय आणि असा घाण पडतोय ना एवढा समोरचं काही दिसत पण नाही भाई. धुकं डायरेक्ट थेंबा अशी लागतातच त्यात मध्ये की बघ ती सुपर होती का गाईज. ह्यांचे आता बघितलं तुम्ही की ह्यांचे मित्रमैत्रिणी पावसात भिजतात भाई. मुंबईवरनं येऊन भिजतात. आणि आमच्या फ्रेंड बघा आणि GFचा संबंध येत नाही. त्यांचे फ्रेंड बघा भाई लोणावळा फिरला जातात आणि आमच्या फ्रेंड याला बोलायला पत्ता नाही भाई अजून. फिरायचं तर लांबच राहिलं ते आयला बोलायचे वांदेत भाई. आमच्या फ्रेंडचे बोलायचे आणि नंतर मग फिरायची तर लांबच गोष्ट राहिली. आणि यांचे फ्रेंड तर भाई मुंबईवरनं एवढं लांब येऊन भिजतात. असं पण नाही की इकडे येऊन भिजतो आणि मग कपडे वगैरे चेंज करून असं नाही. मुंबईवरनं भिजत येतात भाई. आणि आमचे फ्रेंड बघा भाई लोणावळा बोलला की भाई हेल्मेट नाही आहे. आणि पोरीचा सवालच येत नाही. अरे भारीवाला हेल्मेट नाही आहे, हे नाही आहे. आणि पोरीचं काय बोला अरे यार घरचे नाही पाठवत, हे नाही होत. आणि ह्यांचे फ्रेंड बघा भाई चिल करण्यासाठी जाऊ दे. कोण नाही येत भैया म्हणून मी एकटा फिरतो. कोणाला बोलायची गरज नाही आणि काय नाही. डायरेक्ट नाद नाही. कोणाला बोलवायची सवय नाही आणि काय नाही. डायरेक्ट सुरुवात. डायरेक्ट पोयो ज्याला यायचं तो येईल, त्याला नाव यायचं तो घरी बसेल. त्यांचे मी एक बघितलं ती मैत्रीण पूर्ण मागे बसलेली. तर ती अशी पूर्ण जो फील घेत होती वरती डोळे बंद करून पावसावर. काय विषय मस्त फील घेत चाललेली भाई. आणि आमच्या फ्रेंड बघा हॅपी फ्रेंडशिप डे लाईक केलं संपला विषय. आता तू गेला तो डायरेक्ट असं विषय. फक्त विश नसतं करायचं भाई. सोबत पण फिरायचं असतं, बोलायचं असतं. काय नक्की आता काय बोलायचं कोणाला. नाव घेऊ कोणाकोणाची नाव घेऊ का सांगा. फक्त मला कमेंट करा की नाव घ्या. तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी नाव पण घ्यायला स्टार्ट करेन. कोण कसं आहे डायरेक्ट माझ्याकडे आहे ना लंबी लिस्ट. डायरेक्ट नाव लिहितो. डायरेक्ट लंबी लिस्टवरच नाव टाकतो. एक गाईज आता जस्ट आम्ही इथे सगळे थांबे बोल नको. हे बघा सगळे आम्ही जस्ट इथं थांबलोय अख्ख्या इथे जरा चिलमध्ये वातावरण घ्यायला. असं जागी जाल तर जरा नीट जागा इथे साफ दिसलेला आहे. तुम्हाला दाखवतो कॅप्चर करतो मी साफ. आणि हा साप पण मीच बघितला. ह्याला दाखवलाय भाई. बसलाय भाई एकदम क्लास मध्ये बघा. हवा पण एवढी जोरात आहे. हवा करणे काय काम करते. काल रात्री जेवताना आमचा विषय चाललेलाच की हरणडोळ वगैरे अशी तशी आहे की चावते विचार डेंजर चावते. माझी त्या काल वाजता फाटली आणि जस्ट आता गेली माझी एवढी खतरनाक. अरे बोट काय करतात घरी माझ्या नको, माझ्या घरी नको भाई. मी घाबरतो भाई. नको
तर असं बघा इथे आता थांबलोय आम्ही आणि हे बघा इथे एक आहे की परत इथे लोकेशनला थांबलोय. तर आता घेणार आहे चहा, कारण भजी बिजी खाल्ले पण आज संकष्टी आहे तर उपवास आहे, त्यामुळे चहा पिऊन डायरेक्ट घरी. अजून काय नाही, भजी बिजी खायची इच्छा होती पण हा बोलला की आज उपवास आहे भाई, उपवास आहे. तर आता डायरेक्ट इथे खाऊन घरी कळती. याच्यानंतर पण आडोशीला जायचंय, तो डायरेक्ट वॉटरफॉलला जाऊया आणि एन्जॉय करूया. वेदर चेक करा गाईज. चला निघूया आपण. आणि इथे येडे चाले करायला सुरुवात केलेली आहे मस्त की. चला आता निघूया. एक मेंबर कुठे राहिला, निघायची वेळ झाली आणि मस्त आपल्या गाड्या इथे. आणि त्याच्यामध्ये ही एक भारी वाटते, ती मगाशी ट्रॅमचा जो सेम कॉपी होती, तर हा एक इथे RTX करून. तर हे पण भारी दिसतो का MH56. MH56 म्हणजे कुठं आली आहे गाईज. बघा आपल्या गाडीचं आहे ना, जे हे लिहिलंय ना रेड कलरमध्ये, हा हा हा, एक नंबर वाटतं. त्याने गाडीची पहचान माझी होती, पहचान. जिक्सर की क्या पहचान, जेरी की नाम से. चला आता निघायच्या गोळी घेऊया. चलो. अरे दूरी रहे जितनी निगाहों से निगाहों की, मगर ख्वाबों की दुनिया में मिलूंगा तुमसे रोजाना. यही तक था सफर अपना, लौट कर जाना. कभी मैं याद आऊं तो चले आना, चले आना. हा हा हा, आहे भाई, भाई हे परत बघ ऑल्सो वायगन. भाई आपली फेवरेट गाडी आहे आणि आपल्या नशिबात ही आहे की नाही माहीत नाही, पण नक्कीच वन डे नाही, वन डे इट्स पॉसिबल. था कौन मेरा एक तू ही था, सांसों से ज्यादा क्यों जरूरी था. तेरे लिए मैं कुछ नहीं लेकिन मेरे लिए तू मेरा सब कुछ था. नहीं जाना बुला करके ये बातें तुम कह देते, रही खुशी आ रही मेरी कि तुम भी वक्त जैसे थे. हमारा क्या रहेगा भी, करे क्या दिल है दीवाना. कभी मैं याद आई तो चले आना, चले आना. भाई इथं लाईन लावलेली मगाशी आईच्या गावात, चाललंय सरळ डायरेक्ट. BMW 310